म्हणजे की हे काय चाललंय, आपण एवढे खर्च करतोय, काहीच सेव्ह होत नाहीये. राईट. मला एका क्लायंटने सांगितलं की अरे माझ्या मुलीचं शिक्षण ना झालेलं आहे, माझ्या सासऱ्यांनी LIC पॉलिसी काढली आहे 4 लाख रुपयाची. म्हटलं मुलगी आज तुमची 2 वर्षाची, पॉलिसी 4 लाखाची, 18 वर्षाच्या एजला तिला काय उपयोग आहे त्याचा 4 लाखाचा. टिपिकली ना मिडल क्लास आपण आहोत सगळं, तर आपल्याला अशी एक असते की अरे 1 करोड माझ्याकडे, 1 करोड म्हणजे राजा झालो. हो सो 1 करोडला आज पुण्यामध्ये घर पण येत नाही. हो बरोबर आहे. चांगल्या ठिकाणी रियालिटी चेक खूप गरजेचं आहे. सो वेन यू नो वेअर यू हॅव टू गो, हा देन यू कॅन प्लॅन आउट इझिली. राईट. तसंच आहे एज्युकेशन. मला जर माहिती आहे की मला कुठे जायचं, लेट्स से डिग्री, कुठली डिग्री करायची आहे, मेडिकल फॉर एक्झाम्पल, तर देन आय नो की मला किती पैसे आज लागणार आहेत. ओके. थोडासा रिसर्च केला की सगळं इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला की किती फी Fee आहे. लागणार आहे. ठीक आहे. देन यू हॅव टू अंडरस्टँड की ही फी जी आहे ती आजची आहे, हो 2026 ची आहे. एव्हरी इयर काय कॉस्ट सेम राहत नाही. इंडियामध्ये टिपिकली 10% इन्फ्लेशन वाढतं एज्युकेशनचं. Okay. यू कॅल्क्युलेट द एंड गोल. मला जर 18 वर्षांनी हे पैसे लागणार आहेत तर मला तेव्हा किती लागतील. ओके. मला हे जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लागणार आहेत तेव्हा मला किती लागतील कॅल्क्युलेट करायचं. बरोबर. मग देन यू अंडरस्टँड की लेट्स से आज फी 5 लाख आहे, हा तेव्हा फी लेट्स से 25 लाख झाली. मग आज मला किती इन्व्हेस्ट करायला लागतील आज, सो दॅट आफ्टर 25 years ऑफ कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट विथ 0 विड्रॉल्स त्याची व्हॅल्यू 25 lakhs होईल. वन्स यू डू दॅट ना, लोकांचे असे डोळे उघडतात. हो